आता त्या संविधानाने मनुस्मृती लागू केली होती तेव्हा आपल्या आई बहिणीचे स्तन किती वाढले होय, काय वाढले हे लोक त्याला तिथं मोजायला यायचे आणि त्याच्यावर टॅक्स लागायचे. दादा विचार करा ते मनुस्मृती किती खतरनाक असन. तुम्ही विचार करा, म्हणजे भारतातील महिलांचं शरीर किती वाढते याच्यावर टॅक्स होतं आणि मोजायला यायचे. विचार करा. आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती नाकारली होती ते. आणि कारण बाबासाहेबांनी तिथं एकच उद्गार काढला होता जेव्हा मनुस्मृती लागू झाली होती, माझं पण एक पुस्तक येणार, माझं पण एक पुस्तक राहणार की भारतातील सगळ्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहणार. आणि हे मनुस्मृती चड्डीत मुतणार आणि हागणार. मुतली बाबून हागली आणि आळीतुडी झोपली ते मनुस्मृती. कारण बाबासाहेबाच्या संविधानापुढं सगळे फेल आहे आणि सवर्ण लोक पण फेल आहे. म्हणून जाळली ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी मनुस्मृती. कळलं का दादा? कारण ही मनुस्मृती एक जातीवादी एक जहर होतं आणि स्त्रियांसाठी ते एक काय सांगत आहे तुम्हाला, स्त्रियांसाठी एक कलंक होतं. कारण स्त्रियांना आपलं शरीर झाकता येत नव्हतं, त्याच्यावर बंदी होती. ज्या स्त्री शरीर झाकत असन तिच्यावर अत्याचार करत होते. लक्षात घ्या मी काय बोलून राहिलो ते. म्हणून बाबासाहेबांनी ते मनुस्मृती नाकारली. शमळे हो. आणि म्हणता तुम्ही मनुस्मृती लादली पाहिजे, आपल्या भारतात लागू झाली पाहिजे. शमळे हो. आपल्या आई बहिणीची इज्जत वाचू नाही शकणार, स्वतःचीच काय वाचवणार बे, आपल्या आई बहिणीची इज्जत नाही वाचू शकणार जेव्हा मनुस्मृती लागू झाली तर. म्हणून बाबासाहेबांनं संविधान लिहिलं आणि त्या मनुस्मृतीला जाळलं. आणि कळलं काय? अजून बोलायला लावता का मला तू? अबे बोलू शकतो मी, पण तू पाहू शकशील नाही आणि कमेंटवर मध्ये जय भीम लिहू शकशील नाही का. आता तू बरोबर बोलतो की काय असा बोलशील नाही, बरोबर नाही काय. जय भीम जय शिवराय.